पाण्यात राहून माशाशी वैर ठेवू नये. नयन कुटुंबातील मोठा मुलगा होता. तो घरातील सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करत. त्याचे इतर भावंडे वयाने त्याच्यापेक्षा खूप लहान, त्यामुळे त्यांना हवं नको ते तो बघत. तो लवकरच काम करू लागतो. वडील वयस्कर असल्याने त्यांच्यावर सर्व भार पडू नये म्हणून तो त्यांना मदत करत. त्यांचे वडील लोहार होते. कामावरून आल्यावर तो त्याच्या वडिलांना मदत म्हणून त्यांच्या वाटेचे काम करत. अतिशय गुणी मुलगा म्हणून त्याला ओळखले जात. त्याचा भाऊ संतोष तो पण आता मोठा झाला होता. नयन जागेचे व्यवहार करत. त्याचे स्वतःचे ऑफिस होते. त्याचा व्यवसाय खूप छान चालू होता. त्याच्या काही मित्रांना त्याचे चांगले चाललेले पटत नव्हते. म्हणून ते संतोषला चितवत. त्यांचा डाव होता नयनच्या विरोधात संतोषला आपण उभे करायचे. त्यामुळे त्यांचेच नुकसान होईल आणि त्याचे खापर संतोषवर फुटेल आणि आपण सेफ राहून मजा बघायची. त्याप्रमाणे घडू लागले. संतोष आपल्या भावाविरोधात उभा राहतो आणि दुसरे ऑफिस टाकायचा विचार करतो. हा प्रकार त्याच्या आईबाबांना समजतो. ते संतोषला बोलावून घेतात आणि त्याला पटवून सांगतात, ज्याने लहानपणी तुझी गरज भागवली, तुला हवं नको ते बघितले, त्याच्याच विरोधात तू उभा कसा राहू शकतोस? संतोषला आपली चूक समजते आणि तो नोकरी करण्याचा विचार करतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबात वाद आणि कलह होत नाही. तात्पर्य, मुलगा चुकत असेल तर त्याच्या कुटुंबाने त्याला समजावायचे असते. थँक यू.